नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सायलीला आता मळमळ होत असते. तर हो मित्रांनो, सायली आता इथे प्रेग्नेंट असते आणि सुभेदार कुटुंबामध्ये आता नक्कीच खुशखबर येणार असते. तर सायली रूममध्ये येते आणि ती रोजच्या प्रमाणे त्या रूम फ्रेशनरचा वास घेते, परंतु तिला आता रोजच्या प्रमाणे जो तिला वास येतो त्या वासचा तिला खूप जास्त त्रास होते आणि तिला मळमळल्यासारखं होतं. तर ती लगेच बाथरूममध्ये पडते आणि जाते आणि म्हणते की मला उलटीसारखं होते. तर उलटी करायला जाते, परंतु तिला ती उलटी होतच नाही, फक्त मळमळल्यासारखं होतं. म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. तर तिथे ॲनबल पुस्तक पडलेलं असतं, ते पुस्तक हातात घेते. आई पण असं ते पुस्तकाचं नाव असतं. तर त्या पुस्तकामध्ये गरोदरपणाची लक्षणं लिहिलेली असतात. तर ते लक्षणं ती आता इथे वाचत असते की मळमळलं म्हणजे आणि कोरड्या उलट्या होणं म्हणजे हे गरोदरपणाची लक्षणं आहेत. त्यामुळे आता इथे सायली कन्फर्म करते की मी गरोदर आहे म्हणून. तेवढ्यातच तिथे आता अर्जुन येतो. अर्जुन हा त्या सचिनला वैतागून आलेला असतो रूममध्ये. त्याच्या पाठोपाठ तिथे अश्विनसुद्धा येतो. तर सायली म्हणत असते की काय झालं हो, काय एवढं टेन्शनमध्ये. तेव्हा आता अर्जुन सांगत असतो की या सचिनला आपण कितीही समजवलं तरी हा काही समजण्याच्या मार्गावर दिसत नाही आहे. बाळाला कसं सांभाळायचं हे त्याला सुद्धा अक्कल समजतसुद्धा नाही आणि त्याला अक्कलसुद्धा नाही आहे. त्यामुळे बाबा लवकरच म्हणतात की बाळ होण्याच्या कारणाने काय होतं ते. तर सायली म्हणते की काय म्हणाले बाबा. तर तेव्हा अर्जुन सांगत असतो की जे काही बाळाला आपण जे संस्कार देतो ना, ते सगळं बाळाला भोगावं लागतं आणि इतर गोष्टी जे बेबी प्लॅनिंग वगैरे आपण करतो ते सर्व बाळाला मग भोगावं लागतं. यामुळे ना आपण आता सध्या बेबी प्लॅनिंग तर करायचंच नाही असं तो आता ठरवतो. आणि ते सायली आता खूप जास्त टेन्शनमध्ये येते की जर का मी गरोदर असले आणि जर अर्जुनने जर सांगितलं की आपण बेबी प्लॅनिंग करायचं नाही आणि जर मी गरोदर असले तर मग पुढे काय होईल, ही आता ती खूप विचार करत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग असं पाहायला भेटणार आहे, कारण सायली आता घरामध्ये खुश खबर देणार असते आणि ती स्वतः प्रेग्नंट असल्यामुळे आता अर्जुन सायलीचं जे काही प्रेग्नेन्सी आहे ती स्वीकारेल का ते पाहणं आपल्याला खूप जास्त रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.